नमस्कार. मराठी तडका विथ सोल्युशन या चॅनलवर तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते. स्वयंपाकात सुगरण होण्यासाठी घरगुती महत्त्वाच्या किचन टिप्स बघूयात. टोमॅटो पल्प काढण्यासाठी सर्वात आधी कुकरमध्ये पाणी घेऊन त्यात मीठ घालावे आणि मग टोमॅटो शिजवून घ्यावे. अशाने टोमॅटोची सालं पटकन निघतात. रात्रीची शिळी पोळी सकाळी खाताना कंटाळा येतो. अशावेळी या पोळ्या कुकरमध्ये 1-2 शिट्टी देऊन घ्या. यानंतर तव्यावर हलक्या शेकून घ्या. फ्रेश आणि अगदी लुसलुशीत पोळ्या खाताना सुद्धा रुचकर लागतील. बऱ्याचदा आपण बाजारातून एकदम लिंबू घेऊन येतो, पण काही दिवसात ते कडक होऊ लागतात आणि चव व्यवस्थित लागत नाही. अशावेळी बाजारातून आणलेल्या लिंबांना धुवून घ्या आणि तेल लावून ठेवा. अशाने लिंबू जास्त काळ टिकून राहतील. आलं लसणाची पेस्ट जास्त काळ टिकण्यासाठी ती बनवताना त्यात थोडं मीठ आणि तेल टाकून हवाबंद डब्यात फ्रीजमध्ये ठेवा. वाटणाचा मसाला जास्त काळ टिकण्यासाठी तो नीट भाजून घ्या. मग वाटा आणि साठवणीच्या डब्यात वरून थोडं मीठ टाकून फ्रीजमध्ये ठेवा. कोथिंबीर आणि हिरव्या पालेभाज्या जास्त काळ टिकण्यासाठी त्या नीट निवडून कापडात गुंडाळून साठवणीच्या डब्यात फ्रीजमध्ये ठेवा. शेंगदाणे लवकर सोलण्यासाठी भाजताना दाण्यांना पाण्याचा हात लावा किंवा शेंगदाणे पेपरवर टाकून मुसळी किंवा तांब्याने रगडून घ्या. सालं पटकन निघतील. वांगं, दुधी अथवा कोणतीही फळभाजी भाजण्यापूर्वी याला तेलाचा हात लावून काट्याने छेद करावे. दुधाचे गोड पदार्थ शिजवताना जायफळ आणि वेलची घातल्यास दूध फुटते. यासाठी तो पदार्थ थंड झाल्यावर त्यात वेलची आणि जायफळ टाकावे. नूडल्स मोकळ्या होण्यासाठी शिजताना त्यामध्ये 1 थेंब तेल टाका आणि शिजल्यावर गरम पाण्यातून काढून थंड पाण्याखाली धरा. रात्री कडधान्य, डाळ अथवा साबुदाणा भिजत घालण्यासाठी विसरला तर ते लवकर भिजण्यासाठी गरम पाण्यात 1 तास भिजत ठेवा. स्वयंपाकातील सुगरण होण्यासाठीच्या घरगुती महत्त्वाच्या किचन टिप्स तुम्हाला कशा वाटल्या? आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.